पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीची आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अनंत गर्जे, नणंद आणि दीर अजय गर्जेवर गुन्हा दाखल. पोलिसांनी योग्य तपास करून कारवाई करावी, तपासात कोणतीही कसूर नको, प्रेसनोट काढत पंकजा मुंडेंची भूमिका. गौरी गर्जेंच्या आत्महत्येची प्राथमिक माहिती आली, या संदर्भात सविस्तर माहिती आली नाही. पोलिसांनी पूर्ण ब्रीफिंग केल्यानंतरच या संदर्भात बोलणार. मुख्यमंत्री फडणवीसांची या प्रकरणावर प्रतिक्रिया. गौरी गर्जेंचा मृतदेह न्याय रुग्णालयानं कुटुंबियांना दिला. पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार. तर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पत्नीचा मृतदेह रुग्णालयात ठेवून मंत्री पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जे फरार. मृत गौरी पालवेंच्या मामांचा आरोप, पत्नीनं आत्महत्या केली तर पीए फरार कशामुळे, शंका कुशंकांना वाव. घटना घडली तेव्हा घरी नव्हतो, अनंत गर्जेंचं स्पष्टीकरण. घरी पोहोचलो तेव्हा दरवाजे आतून बंद होते. गौरीला गळफास घेतलेल्या अवस्थेतून उतरवून रुग्णालयात नेलं, अनंत गर्जेंचं स्पष्टीकरण. अनंत गर्जे जिथून फ्लॅटमध्ये गेले तिथली दृश्य समोर. 29व्या मजल्यावरील रेफ्युजी एरियातून घरात शिरलो, अनंत गर्जेंचा दावा. आत्महत्या नसून हत्या, अनंत गर्जेंवर गौरीच्या कुटुंबाचे आरोप. गेल्या काही महिन्यांपासून गौरी आणि अनंत यांच्यात सुरू होते वाद, गौरीच्या कुटुंबाचा आरोप. महाराष्ट्रात डोकं सुन्न करणाऱ्या घटना घडतायत. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी, अंजली दमानी यांची मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून निवडणुकीच्या प्रचारासाठी दौऱ्यांचा धडाका. नाशिक, नंदुरबारसह जळगावात फडणवीसांच्या प्रचार सभा होणार. शहादाच्या जनता चौकात फडणवीसांच्या प्रचार सभेची जोरदार तयारी. गाफेल राहिला तर मुंबई महापालिकेची निवडणूक शेवटची ठरेल. मनसेच्या कोकण महोत्सवात राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य. रात्र वैऱ्याची म्हणत मतदार याद्यांवर लक्ष ठेवण्याचेही निर्देश. मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची 15 ते 20 मिनिटं चर्चा. नाराजीच्या चर्चा सुरू असतानाच अमृता फडणवीसांच्या कार्यक्रमात शिंदे फडणवीसांच्या दिलखुलास गप्पा. शिंदे आणि माझ्यात दुरावा नाही, दुराव्याच्या बातम्या हा वेड्यांचा बाजार. शिंदेंच्या नाराजीच्या बातम्यांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. न बोलण्यासारखं काही घडलं नसल्याचंही स्पष्टीकरण. अहंकार कुणाला आहे हे सर्वांना माहिती. फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम सुरू. घरात बसून लोकांचे प्रश्न सोडवता येत नाहीत. उपमुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा. 2047 पर्यंत केंद्र आणि राज्यात काँग्रेसची सत्ता येणारच नाही. वाशिममध्ये बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. फडणवीस सरकार 1 कोटी मतांना जिंकून येणार, बावनकुळेंकडून विश्वास व्यक्त. 29 तारखेनंतर तुम्हाला चिंतित करू, तुमचे दिवस भरलेत. विजय वडेट्टीवार यांचं बावनकुळेंना प्रत्युत्तर. दरम्यान काँग्रेस किंचित उरल्याची बावनकुळेंनी केली होती टीका. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना धमकी. स्वतःला काँग्रेस कार्यकर्ता म्हणवणाऱ्या अमानत खान नावाच्या व्यक्तीकडून फेसबुकवरून धमकी. काँग्रेसच्या आसलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर भाजप युवा मोर्चाचं आंदोलन. मंत्री लोढांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा भाजपकडून निषेध. आंदोलक मालवणी पोलिसांच्या ताब्यात. हिंदुत्वाचा फुगा फुटल्यानंतर भाजपकडून आता मराठी अमराठी वाद सुरू. मुंबईत भाजपचं घाणेरडे डाव चालणार नाहीत, आदित्य ठाकरेंची टीका. कोर्टाच्या सुनावणीमुळे जिल्हा परिषद निवडणुका पुढे जाण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी. निवडणूक प्रचारात भाषणादरम्यान काही वेळा असं बोललं जातं, माझ्या सहकाऱ्यांचा भेदभावाचा उद्देश नाही. अजित पवारांच्या निधीच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बिनविरोध नगरसेवक निवडून आणण्यासाठी दबावतंत्राचा वापर सुरू असल्याचा युगेंद्र पवार यांचा आरोप. विरोधात उभ्या असणाऱ्या उमेदवाराला प्रत्येकी 20 लाख रुपये दिल्याचाही आरोप. खा कुणाचंही मटण पण दाबा कमळाचं बटण. लोणावळ्यातील प्रचार सभेत भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं वक्तव्य. निवडणुकीपूर्वी भाजपनं माझं कंबरडं मोडलं हे मला माहीत होतं. पराभवानंतरही भाजपवर आरोप केला नाही. शहाजीबापू पाटील यांची प्रतिक्रिया. विधानसभेला मला पाडण्यासाठी भाजपनं शेकापला मदत केल्याचाही आरोप. शहाजीबापू विमानात गेल्यानं करेक्ट कार्यक्रम. मी विमानातून उडी टाकली म्हणून वाचलो. सांगोल्यातील प्रचार सभेत उत्तम जानकर यांची फटकेबाजी. भोरमध्ये सत्ता अजित पवारांची असली तरी मुख्यमंत्री फडणवीस आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. प्रचारादरम्यानच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष.
भाजपनं भोरमध्ये दिलेले उमेदवार हे मटका किंग चुकीच्या माणसाच्या नादी लागून आपले हात खराब करून घेऊ नका, शंकर मांडेकर यांचा चंद्रकांत पाटील यांना सल्ला. आमदार संतोष बांगर यांच्या वक्तव्यावर खासदार नागेश पाटील आष्टीकरांची फेसबुक पोस्ट करत प्रतिक्रिया. आम्ही जर गणित जुळवलं तर आमदार संतोष बांगर एका दिवसात जेलमध्ये दिसतील, पोस्टमधून इशारा. बुलढाण्यात आजी माजी आमदारांमध्ये जुंपली. शहरातील गुंडाराज संपवायचे. विजयराज शिंदेंचा संजय गायकवाडांवर हल्लाबोल. तर 15 वर्ष तुम्ही मुंबईतील डान्स बारमध्ये अय्याशी केली. गायकवाडांचा विजयराज शिंदेंवर पलटवार. इंदापूरची दुबई केल्याशिवाय राहणार नाही. माजी मंत्री महादेव जानकर यांचा दावा. इंदापुरात गारटकरांच्या पॅनलला निवडून देण्याचं जानकरांचं आवाहन. आमदार खासदार कार्यालयात आल्यास उठून उभे राहण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आदेश. आमदार खासदारांशी सौजन्यानं वागा. सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना राज्याचे मुख्य सचिव राजेश कुंभार यांचे निर्देश. ज्या बोर्डात मतं कमी पडतील त्यांनी ठरवून ठेवावं. आपलं खरं नाही. कोणीही निगेटिव्ह चर्चा केल्याची कळल्यास त्यांची खैर नाही. हसन मुश्रीफ यांचा ग्रामस्थांना दम. मोहोळची दहशत आणि गुंडागर्दी संपवण्यासाठी बाळाराजे पाटील यांना फाशी झाली पाहिजे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची मागणी. एकनाथ शिंदेंच्या सभेनंतर उमेश पाटील आक्रमक. यापुढे गद्दारांना माफी नाही. सोडून गेलेल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना सुनील तटकरेंचा इशारा. म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह 9 नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वीच केला होता शिवसेनेत प्रवेश. मवियाकडून बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा योगेंद्र पवारांच्या हस्ते शुभारंभ. 4 ते 5 प्रभागात योगेंद्र पवारांच्या उपस्थितीत प्रचार रॅलीचं आयोजन. प्रचारावेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित. अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रचाराचा शुभारंभ. रोहित पवार, निलेश लंकेन, ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ वाढवला. जामखेड तालुक्यात पुरती काँग्रेस भाजपची बी टीम आहे. रोहित पवार यांचा आरोप. काही लोक मतं खाण्यासाठी उभे पैसे घेऊन उमेदवारी केल्याचाही रोहित पवार यांचा दावा. जळगावच्या जामनेर नगरपालिकेतील बिनविरोध नगराध्यक्ष निवडीवर मवियाचा आक्षेप. निवडणूक आयोगानं अचानक केलेल्या बदलामुळे मवियाच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याचा आरोप. आम्हालाही शिंदेंच्या शिवसेनेकडून युतीच्या प्रस्तावाची अपेक्षा होती, मात्र प्रस्ताव आलाच नाही. कार्यकर्त्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे कटू निर्णय होतात. रोहित निकम यांचं शिवसेनेला उत्तर. बीड शहरातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार विजयसिंह पंडित मैदानात. प्रेमलता पारवे यांच्यासह बाळासाहेब गुंजाळ आणि पायल जाधव यांच्या प्रचारासाठी आमदार विजयसिंह पंडित ग्राउंडवर. सिल्लोड नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारात मुलाच्या प्रचारासाठी वडील आमदार अब्दुल सत्तार मैदानात. सिल्लोड शहरात अब्दुल समीर सत्तार यांच्या रॅली तसंच कॉर्नर मीटिंग्स. नंदुरबारमध्ये एमआयएम उमेदवारांच्या प्रचारासाठी इम्तियाज जलील मैदानात. भाषणातून जलील यांची एकनाथ शिंदेंसह पंतप्रधान मोदींवर टीका. गुलामी करणारे लोकांचे भाव वाढलाय म्हणत टीका. अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याबद्दल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंकेंकडून राजन पाटील यांचं अभिनंदन. निलेश लंकेंनी राजन पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन केलं अभिनंदन. परळीत पवारांच्या राष्ट्रवादीचं जोरदार शक्ती प्रदर्शन. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संध्या दीपक देशमुख यांच्या प्रचाराला सुरुवात. खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत रॅलीच्या माध्यमातून मोठं शक्ती प्रदर्शन. जालन्याच्या परतूर नगरपालिकेसाठी राजकीय विरोधक रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर एकत्र. भाजपकडून परतूर नगर परिषदेच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ. लोणीकरांसोबतचे वाद संपल्याची दानवे यांची माहिती. चिपळूणमध्ये भास्कर जाधव शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार रमेश कदम यांचा प्रचार करणार. ठाकरेंच्या सेनेचे 24 उमेदवार निवडणूक रिंगणात. शब्द दिल्यानं परिणामांची चिंता न करता रमेश कदम यांचा प्रचार करणार. भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया.